नमस्कार. जय शेवा, जय जोहार, जय भीम. सर्वप्रथम उलगुलान एक साहित्य चळवळीचे संयोजक माननीय डाकोरे सर आणि त्यांच्या टीमला मी खूप खूप धन्यवाद देते. आणि सोशल मीडियावर माझे विचार ऐकणाऱ्या माझ्या मित्र मैत्रिणींनो, बंधूंनो आणि बहिणींनो, तुम्हा सगळ्यांना जय शेवा, जय जोहार, जय भीम. उलगुलान एक साहित्य चळवळ या माध्यमातून तुमच्याशी संवाद साधण्याकरता मला एक शुभ संधी मिळाली, याचा मला फार आनंद होतोय. विषयाची सुरुवात करण्यापूर्वी मी उलगुलान जारी रहे चा नारा देणाऱ्या क्रांतीपुत्र बिरसा आबास अभिवादन करते. आदिवासींची क्रांती देवता जंगोबाई, कलिकंकाली आई आणि प्राचीन काळातील सर्व मातृशक्तींना मी वंदन करते. त्याचप्रमाणे मला साहित्य क्षेत्रामध्ये प्रेरणा देणारे माझे वडील दादाजी, आई साळूबाई आणि माझ्या पाठीशी सदैव मला प्रोत्साहन देणारे, प्रेरणा देणारे माझे गुरुवर्य असणारे माझे पती सुनील शिवजी ताराम यांनासुद्धा मी यावेळी अभिवादन करते आणि आजच्या विषयाला सुरुवात करते. आजचा विषय आहे मी आणि माझी अभिव्यक्ती, आदिवासी स्त्रीचे समाज जीवन. या विषयावर मी आपणाशी मला जेवढं शक्य होईल त्याप्रमाणे संवाद साधण्याचा प्रयत्न करते. त्याआधी मला वाटते माझा परिचय देणं आवश्यकच आहे, कारण सर्वांना माझा परिचय माहीत नाही. त्यामुळे मी माझा आधी परिचय देते आहे. मी उषा किरण दादाजी आत्राम, माहेरची उषा किरण दादाजी आत्राम आणि सासूरची सौ उषा किरण सुनील सिंह ताराम. मी सध्या कचारगड, जिल्हा गोंदिया या ठिकाणी आदिवासी भाषा संशोधन केंद्राची संचालिका म्हणून काम करते. मी राजपत्रित अधिकारी म्हणून 2012 सेवानिवृत्त झाली आहे आणि मला कथा, कविता, वैचारिक लेखन लिहिण्याचा लहानपणापासूनच छंद आणि आवड आहे. मी गोंडी, मराठी आणि हिंदीमधून साहित्य निर्मिती करीत असते. माझे आत्तापर्यंतचे प्रकाशित साहित्य 4 काव्यसंग्रह आहेत, 2 कथासंग्रह आहेत, 2 ऐतिहासिक कथासंग्रह आहेत, 1 बालगीत संग्रह आहे आणि आता लवकरच येणार ते 1 नाटक आहे. तशी गेल्या 50 वर्षामध्ये महाराष्ट्रातील महिलांपैकी लेखन करणारी पहिली कवयित्री, पहिली कथाकार आणि पहिली नाटककार म्हणून मला मान मिळालेला आहे. त्याचप्रमाणे माझं जे साहित्य आहे, कथा आहे, कविता आहे, ते विविध विद्यापीठामध्ये अभ्यासक्रमामध्ये आहे. महाराष्ट्रामध्ये जवळपास 10 विद्यापीठामध्ये माझ्या लेखणीच्या तलवारी हा काव्यसंग्रह मुंबई, नांदेड आणि पुणे विद्यापीठामध्ये आहे. त्याचप्रमाणे MA, BA, BA पार्ट 1 सेकंड इयर ते वर्ग 10वी 2रीपर्यंत माझ्या कविता पाठ्यक्रमामध्ये आहे. MPhil आणि PhD करणारे जवळपास 15 ते 20 विद्यार्थी आहे. माझे साहित्य गोंडी, मराठी, काही कविता माझ्या उर्दूमध्ये सुद्धा प्रकाशित झालेल्या आहेत. माझ्या या लेखनासाठी मला विविध पुरस्कारसुद्धा मिळालेले आहे. 1 झोका आनंदाचा उत्कृष्ट बालवाङ्मय निर्मितीसाठी मला वाघो मायदेव पुरस्कार मिळाला, जीवन मित्र पुरस्कार मिळाला, बाबूराव बागुल, सरोजिनी नायडू यासारखे मला जवळपास 25 ते 30 पुरस्कार
माझ्या साहित्यासाठी मिळालेले आहेत। याप्रमाणे माझी साहित्य यात्रा सुरू आहे। परंतु सर्वात आधी मी 3ऱ्या वर्गात असताना एक बालगीत लिहिलं आहे आणि तिथून माझी खरी सुरुवात झाली आहे। लिहिता लिहिता आता अनेक पुस्तकं झाली आहेत आणि माझ्या या साहित्याची दखल घेत 9व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदसुद्धा मला भूषविता आले। त्याचप्रमाणे राज्यस्तरीय 4-5 साहित्य संमेलनाचे मी अध्यक्षपद भूषविलेले आहे। मला साहित्य लिहिण्यासाठी प्रेरणा कशी काय मिळाली? माझ्या लहानपणी माझे जे वडील आहेत त्यांना आम्ही दाऊजी म्हणायचो। माझे दाऊजी चंद्रपूर गोंड राजघराण्यातील एक जमीनदार होते। त्यांची मी 6व्या नंबरची मुलगी। माझ्या वडिलांचा काळ अतिशय कष्टदायी आणि त्रासदायक गेला, कारण त्यांच्या ज्या वडिलोपार्जित जमिनी आणि संपत्ती होती ती इंग्रजांच्या काळात आणि मराठ्यांच्या काळात बऱ्याचशा जमिनी हडपण्यात आल्या। गैरलोकांनी त्यावर अतिक्रमण करून बरीचशा जमिनी लुटल्या, संपत्ती लुटली आणि त्यांच्या घराण्यातील बऱ्याच लोकांना मारून टाकण्यात आले। त्यामुळे माझे वडील अगदी छोटे असताना त्यांची आई मरण पावली, त्यांचे वडील मरण पावले। मात्र त्यांचं संगोपन त्यांची जी आजी होती भागरताबाई आत्राम, अतिशय हुशार, बुद्धिमान आणि त्या काळात जवळपास 30 ते 32 गावातील लोकांचे जे न्यायपंचायतीचं ती काम करायची जज म्हणून, अशी ती हुशार बहादूर भागरताबाई आत्राम तिने माझ्या वडिलांवरती उत्तम संस्कार केले, संगोपन केले आणि त्यामुळे माझे वडील अतिशय चांगल्या विचाराचा माणूस, परंतु सावत्र आई असल्यामुळे त्यांना शिक्षण घेताना अडचण निर्माण झाली। त्यामुळे ते फक्त 3रा वर्ग शिकले होते, परंतु त्यांना संगीताची अतिशय आवड। गाणे, त्यामध्ये अभंग आहे, ओव्या आहेत, तुकारामाचे अभंग आहेत आणि वारकरी संप्रदायाचे ते भजन करणारे होते। त्यांना भजन चांगलं यायचं आणि ते वीणा वादन करायचे। त्याचप्रमाणे ते रसिकसुद्धा होते, त्यांना वीणा वादन उत्तम यायचं आणि सगळ्या प्रकारचे राग गायकी त्यांना उत्तम यायची। ते जेव्हा लहानपणी गीत गायचे, अभंग म्हणायचे, त्यांची गाणी आणि गीत ऐकल्यानंतर मला वाटायचं की आपणसुद्धा असं गायला पाहिजे, आपणसुद्धा असं लिहायला पाहिजे। त्यांच्या गीतामधील शब्दामधील सौंदर्य मला लहानपणीच भुरळ घालत होतं आणि मला वाटायचं आपण कविता लिहावी, आपण म्हणावी। आणि माझ्या आवडीनुसार मी वर्गा 3ऱ्यामध्ये असताना जी कविता लिहिली, जयंग जयंग रानात झेंडूचे फूल माझ्या कानात, ही जयंग जयंग रानात झेंडूचं फूल माझ्या कानात ही अगदी 3ऱ्या वर्गातली कविता पुढे जाऊन त्या कवितेला मी सुंदर रूप दिलं, चांगले शब्द दिले। ती कविता मी पहिल्यांदा सादर करते। जयंग जयंग रानात झेंडूचे फूल माझ्या कानात, जयंग जयंग रानात चाफ्याचं फूल असे रानात, जयंग जयंग रानात कमळाचे फूल असे तळ्यात, जयंग जयंग रानात पळसाचे फूल असे रानात, जयंग जयंग तालात मोगऱ्याचे फूल माझ्या अंगणात, जयंग जयंग तालात जाई जुई डोले माझ्या दारात। अशा प्रकारचं हे सुंदर बालगीत मी वर्ग 3रीमध्ये लिहिलं। परंतु साहित्य निर्मिती, गीत निर्मिती याबद्दल सांगणारे कोणीच नव्हते। त्यामुळे माझी कविता माझ्या जवळच राहिली, परंतु त्याचा उपयोग पुढे मला झाला। त्यानंतर माझ्या गावामध्ये
शिक्षणाची फक्त 7व्या वर्गापर्यंत सोय होती. माझ्या वडिलांना शिक्षणाची फार आवड. माझ्यापेक्षा सर्व मोठ्या भावंडांना त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी शहरामध्ये ठेवून त्या काळात शिक्षण दिलं. गावामध्ये त्यावेळेस रस्ता नव्हता, एस टी नव्हती, शिक्षणाची सोय नव्हती. परंतु मला शिक्षणाची फार आवड असल्यामुळे आणि तसंही मी जवळपास 3 ते 4 वर्षाची असताना मला कॅन्सरसारखा भयानक आजार झाला. माझे 5 वेळा ऑपरेशन केले. त्यासाठी आईने दागिने विकले, वडिलांनी शेती विकली आणि माझा जीव त्यांनी विकत घेतला. म्हणजेच मृत्यूवरती पहिला विजय मी माझ्या लहानपणी मिळविला. त्यामुळे मी आईवडिलांची खूप लाडकी होती. तसेही माझे वडील फार समजदार, सोशिक, कडक त्यांचे विचार, शिस्तप्रिय होते. चांगलं राहणे, चांगलं बोलणे, चांगलं खाणे, दुसऱ्याला मदत करणे असे उदार मताचे होते ते. त्यामुळे आमच्यावरती तसे संस्कार झाले माझ्या वडिलांमुळे. आणि माझी आईसुद्धा फार शिकलेली नव्हती, गृहिणी होती, परंतु परोपकार करणे, लोकांच्या मदतीला धावून जाणे, फार प्रेमळ आणि उत्तम अशी सुगरण होती. आणि कोंड्याचा मांडा करून खाणे हे माझ्या आईकडून आम्ही शिकलो. शिक्षण घेताना अत्यंत हालाकीची परिस्थिती होती. त्यामुळे मला कधीच पुरेसे पुस्तकं मिळाले नाही, पुरेशा वह्या, नोटबुक मिळाले नाही. कधी ट्युशन मला तर माहीतच नव्हती किंवा गाईड वगैरे काही लोक उपयोग करायचे, पण मला कधीच पुस्तके आणि पुरेसं शैक्षणिक साहित्य मिळालं नाही. परंतु वर्गामधला पहिला नंबर मी पहिलीपासून तर ग्रॅज्युएटपर्यंत फर्स्ट क्लास कधीच सोडला नाही. संघर्ष करीत जीवन जगणे आणि संघर्षामधूनच नवीन शिकणे ही माझ्यामध्ये लहानपणापासूनच एक जिद्द होती. आणि असे करता करता माझे शिक्षण मी वसतिगृहामध्ये चंद्रपूरला पूर्ण केले. आणि पुढे आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकटीची असल्यामुळे मला नोकरी करावी लागली. आणि सर्वात आधी एटापल्ली या ठिकाणी 1977 मी ग्रामसेवक ही छोटीशी नोकरी पत्करली. आणि तिथून माझ्या साहित्याचा प्रवास सुरू झाला. खरं तर मी 20-21 वर्षाची असताना तरुण होते, परंतु तरुणपणामध्ये फुलांचे हार गजरे न माळता माझं मन कुठेतरी धगधगत राहायचं. आणि एटापल्लीसारख्या ठिकाणी जे आदिवासी, माडिया, गोंड समाजाचे लोक जेव्हा मी पाहायचे, त्यांना राहायला व्यवस्थित घर नाही, अंगावरती पुरेसे कपडे नाही, खायला उत्तम चांगल्या प्रकारचं भोजन नाही, आरोग्याची सुविधा नाही, त्यांना शासकीय कुठल्याही योजनांचा लाभ मिळत नव्हता, सरकारी कर्मचारी त्यांना त्रास द्यायचे, ग्रामसेवक आहे, पटवारी आहे, पोलीस आहे, अशा लोकांकडून, सावकाराकडून त्यांची लूट व्हायची. आणि हे जेव्हा मी पाहायची तेव्हा मला अतिशय दुःख व्हायचं की हे असं का. आणि तेव्हा माझ्या लेखणीची धार प्रकट झाली आणि मी कविता लिहायला लागली. माझी पहिली कविता त्या ठिकाणी जन्मास आली, जगापासून दूर नावाची. या जगापासून दूर या कवितेमध्ये मी जंगलामधला जो अर्धनग्न माणूस आहे त्यावरती कविता लिहिली. तो भटकतो उन्हा पावसातून, काट्या झुडपातून, दरी गुहेतून, जगापासून दूर. जगापासून दूर कोणती दिशा, तो थांबला आहे जगाच्या कडेला, डोंगराच्या आडोशाला, वल्कलाने अब्रू झाकून, चिरुटाचा झुरका घेत, तिरकामटा गुलाल घेऊन, झाडीतून पानातून रोखून नजर, शोधित ईर्षेनं पाखरं, दिसले रे गवसले इंगो इंगो, इंगे पिट्टे म्हणतोर, इथं पाखरू आहे. फिकट हास्याची रेषा विलग ओठावर, पोटातील आग पाण्याच्या ओलाव्याने, पक्ष्यांच्या कंदमुळाच्या घासाने,
डोफाभर आंबील, कधी घास शीतभर, अंधारा संसार नागडा उघडा, 2 गाडगी तीर कामटा गुल्याल, ढोल सनई लयनाच हाच आनंद. कधी कपारीतून डोंगरातून गुहेतून शांत निर्भीड पावलं, भीती ना खंत ना चिंता, पावलामागे पावलं, काट्यामागे काटे, रुतले मोडले रक्ताच्या खुणा, सुकून गेल्या पायातच देहाची जीवनाची वजा बाकी ना कशाची, देहाची जीवनाची वजा बाकी ना कशाची. अशा प्रकारची कविता जगापासून दूर मी एटापल्लीला पहिल्यांदा लिहिली. माझ्या कविता लिहित असताना मी तसं फारसं अभ्यासाव्यतिरिक्त इतरांचं साहित्य वाचलेलं नाही. आणि परंतु जे दुःख, ज्या व्यथा डोळ्यासमोर जे वास्तविक दिसत होतं, वास्तविक परिस्थिती मी अनुभवली. मला माझ्या समाजाच्या वेदना, दुःख, दारिद्र्य, त्यांचं शोषण, अत्याचार हे सारं पाहून मनातून माझी जी प्रचंड लिहिण्याची जी उर्मी होती आणि त्या उर्मीमधून माझे जे शब्द आहे, माझ्या लेखणीला तलवारीची धार आल्याप्रमाणे मी ऊर्जावान, विद्रोही स्वरूपाच्या, परंतु स्पष्टवादी आणि अस्सल वास्तववादी कविता लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी मनोरंजनासाठी किंवा प्रसिद्धीसाठी कविता लिहिलेल्या नाही, कथा लिहिलेल्या नाहीत, परंतु जो अत्याचार आहे, शोषण आहे, अन्याय आहे आणि समाजाचं जे आदिवासी समाजाचं जे चित्र आहे भयानक, भययुक्त, त्याचं मात्र मी माझ्या लेखनामधून चित्रण केलेलं आहे. याप्रमाणे साहित्य लिहिण्यास मी सुरुवात केली. आता आपण बघूया आज जो मला विषय दिलेला आहे त्या विषयाच्या अनुषंगाने मी पुढे जाते आहे. आजचा जो विषय आहे तो आहे आदिवासी स्त्रीचे सामाजिक जीवन. या विषयाकडे वळताना आदिवासी स्त्रीचे सामाजिक जीवन यावर विचार करताना आदिवासी संस्कृती हीच मुळात मातृसत्ताक आहे, मातृपूजक आहे. त्यामुळे प्राचीन संस्कृतीचा सर्वप्रथम मागोवा घेणे मला योग्य वाटते. आदिवासी अतिप्राचीन संस्कृतीमध्ये आंदी पेरियोल आणि सुकमा पेरी हे नर आणि मादा या 2 लोकांनी वंशवृद्धी केली. त्यामुळे प्राचीन आदिवासी समाजामध्ये सुकमा पेरी हिला मातृ सत्तेची अग्रणी मा, प्रथम आदिमाता म्हणून तिची पूजा केली जाते. आणि पितृ हा आंदी पेरियोल यांच्याबाबत अनेक गोंडी भाषेमध्ये लोकगीत आहेत, लोककथा आहेत आणि त्यांची पूजा मानव निर्मिती करणारे पहिले आई आणि बाबा असं त्यांना मानण्यात येते. आदिवासी संस्कृतीमध्ये मानव निर्मिती ही स्त्री आणि पुरुष, नर आणि मादा, प्लस मायनस, ऋणशक्ती आणि धनशक्ती या दोनोंच्या संयोगामुळेच नवा जीव निर्माण होतो अशी
लिंगोची फिलॉसॉफी सांगते. आदिवासी संस्कृतीमध्ये मग ते झाडं असो, वृक्ष असो, जीवजंतू असो, पशु पक्षी, जनावर आणि मानव, ह्या सगळ्यांची निर्मिती जर होत असेल तर स्त्री आणि पुरुष म्हणजे नर आणि मादा यांच्या संयोगामुळेच नवीन जीवनिर्मिती होते असं लिंगो म्हणते, असं आदिवासी संस्कृतीमधली विचारधारा सांगते. परंतु आपण दुसरीकडे जर पाहिलं तर आपण ऐकतो हिंदू धर्मामध्ये ब्रह्माच्या नाकातून, तोंडातून, पोटातून, संपूर्ण शरीरामधून मानव निर्मिती झाली असं आपण भाकड कथा ऐकत आलो. परंतु जनसामान्यामध्ये अजूनही ब्रह्मानेच सृष्टी निर्माण केली, ब्रह्मानेच मानव निर्मिती केली अशा कथा आपण ऐकत आलो आहोत. परंतु आदिवासी समाज याला पूर्णपणे नाकारते. या शक्तीमुळेच मानव निर्माण होतो ही विज्ञानवादी व्याख्या, हे विज्ञानवादी मत आदि संस्कृतीचं आहे. तर अशा या प्राचीन काळामधल्या सुकमा पेरी या आईने वंशवृद्धी केली आणि मानव निर्मितीचा वंशवेल वाढत गेला. पुढे जाऊन कोयामुरी जो द्वीप होता, या कोयामुरी द्वीपामध्ये 88 शंभो होऊन गेलेत आणि शेवटचा जो शंभो होता त्याच काळामध्ये लिंगो नावाचा महापुरुष होऊन गेला. त्यांनी सामाजिक व्यवस्था केली. त्याचप्रमाणे निसर्गपूजा, पंचतत्वाला त्याने महाशक्ती मानली. त्यामध्ये अग्नी, वायू, धरती, आकाश, पाणी या पंचमहाभूताला आदिवासी संस्कृतीमध्ये शक्ती किंवा देव मानल्या जाते. त्याचप्रमाणे धरतीची पूजा, धरती माता ही सृजनकारी, नवनिर्मिती करणारी, तेवढीच जन्म देणारी मातृशक्ती. मातृशक्तीने जन्मास घातल्यामुळे, तिने संगोपन केल्यामुळे, वाढविल्यामुळे जगाची नवनिर्मिती झाली. म्हणून आदिवासी समाजामध्ये मातृशक्ती आणि मातृपूजा ही अत्यंत महत्त्वाची समजल्या जाते. त्याचप्रमाणे समूहवाद, समूहाने राहणे, समूहाने खाणे, समूहाने गाणे आणि प्राचीन काळामध्ये सुद्धा टोळ्याटोळ्याने हा समाज राहत होता आणि त्यामुळेच आदिवासी समाजामध्ये समूहात हा महत्त्वाचा मानला जातो. तर त्या काळामध्ये लिंगोच्या सोबतच जंगोमा नावाची जी एक महान सेविका होऊन गेली आणि या जंगोमाने महिलांचे जे अधिकार आहे, महिलांचे जे नैतिक अधिकार आहे, त्यांचं जे स्वातंत्र्य आहे ते अबाधित राहावं, महिलांना पूर्णपणे त्यांचे अधिकार, त्यांचे हक्क, त्यांचं स्वातंत्र्य हे मिळायला पाहिजे. म्हणून त्या काळामध्ये तिने समाज परिवर्तनाचे मोठे काम केले. त्यामुळेच तिला क्रांतीची देवता म्हटल्या जाते. आणि खरोखरच जंगोबाई जी होती ती एक समाजसेविका होतीच, पण ती सर्वप्रथम तिने एक गोटूळ सुद्धा निर्माण केलं आणि अनाथ मुलांना ती त्या काळामध्ये गोटूलमधून शिक्षण देत होती. आणि मी ज्या गावाला राहते कचारगडला, तिथे जम्मो कुडो नावाचं गाव आहे. जम्मो कुडो म्हणजे जंगोबाईचा आश्रम असा गोडीमध्ये अर्थ होतो. ते गाव अजूनही आहे. अशी ही जंगोबाई तिने
त्या काळामध्ये आपल्या मागण्या ठेवल्या शंभू राजापुढे आणि समस्त गणाचे लोक एकत्र बसले होते। त्यामुळे तिने भागीदारी केली। तिने म्हटले की देव वाटणी आणि समाज व्यवस्थेमध्ये माझा पूर्ण अर्धा हक्क राहील, मला त्या ठिकाणी तुम्ही स्त्रियांना ठेवा। त्यानंतर तिने मागण्या केल्या की स्त्रियाला लहानपणी जन्म झाल्याबरोबर त्यांचं स्वागत करावं, नवीन जीव जन्मास आला म्हणून। तसंही आदिवासी समाजामध्ये मुलीला, स्त्रीला जन्म झाल्याबरोबर तिचं जन्माचं स्वागत फार आनंदाने केले जाते, ढोल वाजवून आणि लोकगीतं म्हटले जाते। जसं मुलगी झाली की गीत म्हणतात, आली बेटी झाली बेटी धनाची बाबा सापडली रे पेटी। म्हणजे मुलीला धनाची पेटी समजली जाते। तिला डोईवरचं ओझं, विषाची पुडी, वरणीचं नाक, बापाची इज्जत अशा प्रकारचे दूषण कधी दिल्या जात नाही। तर दुसऱ्या एका गीतामध्ये म्हणतात, आमच्या अंगणात लागली फुलाची वेल, आमच्या अंगणात लागली सुगंधी फुलाची वेल, उद्या तिला फुले येतील आणि सारे लोक पाहायला येतील। म्हणजे सुंदर फुलाची उपमा, फुलाची वेल ही वंशवृद्धी करणारी आणि मुलगी सुद्धा वंशवृद्धी करणारी, म्हणून मुलीचं स्वागत करताना तिला सुगंधी फुलाची वेल अशी उपमा दिली गेली। त्यानंतर पुढचं एक गीत आहे की आमच्या अंगणात लागला गोड पाण्याचा झरा, आमच्या अंगणात लागला गोड पाण्याचा झरा, होईल साऱ्याले आसरा। पहा, मुलगी ही गोड पाण्याचा झरा, कारण पाणी ही जीवन आहे आणि पाण्याशिवाय सृष्टीमध्ये कोणताही जीव जिवंत राहू शकत नाही। अशी ही मुलगी गोड पाण्याचा झरा आहे, सर्वाला जीवन देणारी आहे। अशा प्रकारे मुलीच्या जन्माचं स्वागत ढोल वाजवून गाऊन म्हटल्या जाते। त्याचप्रमाणे मुलीला लोकगीतामध्ये सुंदर उपमा दिली जाते। जसे माझे वडील आणि आई सांगायची, जेव्हा माझा जन्म झाला मी 6व्या नंबरची, तर बाळंतपण करणारी जी दाई होती मथुरा मा, तिने माझ्या वडिलांना आवाज दिला आणि म्हणाली, दादा बापूजी तुमच्या घरी सोन्याची मोहर सापडली जी। बघा, मुलगी झाली तर तिला सोन्याची मोहर म्हणतात आणि मुलगा झाला तर त्याला चांदीचा कल्लार। म्हणजे चांदी महत्त्वाची जास्त म्हणजे किमती की सोनं, अर्थात सोनं, म्हणजेच मुलीला सोन्याची मोहर म्हटलं जायचं आणि मुलाला चांदीचा कल्लार। अशा प्रकारे प्राचीन काळापासूनच स्त्रीचं स्थान हे वरचं होतं, उच्च होतं। तिला सन्मानाची वागणूक दिली जात होती, सन्मानाने तिला प्रेमाने कुटुंबामध्ये म्हणजे माहेरच्या घरी वाढवल्या जात होतं। आणि जंगोबाईंनी जेव्हा मग आपल्या मागण्या केल्या, त्यामध्ये तिने म्हटलं की स्त्रीला हा संपूर्ण सन्मान मातृशक्ती म्हणून मिळाला पाहिजे। दुसरी मागणी होती की ती आपल्या स्वतःच्या मर्जीने स्वतःचा जीवनसाथी निवड करू शकते। म्हणून आदिवासी समाजामध्ये प्रथा आहे की मुलीला तिचा जीवनसाथी निवडण्याचा पूर्णपणे अधिकार आणि स्वातंत्र्य आहे आणि समाज, मायबाप त्याला मान्यता सुद्धा देतात। तिसरी मागणी आहे की आदिवासी समाजामध्ये वडिलांना देश दिल्या जाते। हिंदू लोकांमध्ये, इतर लोकांमध्ये हुंडा घेतात मुलीच्या वडिलांकडून, परंतु आदिवासी समाजामध्ये उलट आहे। आदिवासी समाजामध्ये
ज्या आईवडिलांनी तिला संगोपन केलं, वाढवलं आणि ती आता घर सोडून जाणार, म्हणून तिच्या वडिलांना देश दिल्या जायचं जुन्या काळामध्ये. त्यानंतर मुलीला, जसं हिंदू धर्मामध्ये आपण पाहतो की मुलीला लग्न झालं की ती नवऱ्याची बायको म्हटल्या जाते, म्हणजे नवऱ्याचा एकाधिकार, त्याची ती भोगाची वस्तू, म्हणजे ती नवऱ्याची बायको. परंतु आदिवासी संस्कृतीमध्ये असं समजल्या जात नाही. आदिवासी संस्कृतीमध्ये ती कुटुंबाची कुलवधू म्हणून जात असते, ती नवऱ्याची बायको म्हणून जात नाही. किंवा सौभाग्यवती हा शब्द आदिवासी संस्कृतीमध्ये महिलांना लावल्या जातच नाही. नवऱ्याच्या नावाचं ना मंगळसूत्र घातल्या जात, ना कुंकू लावल्या जात, ना भांग भरल्या जात, ना कानात, नाकात, पायात जे काही दागिने आहे, ज्या काही बांगड्या आहे, चुडा आहे, तो आदिवासी समाजामध्ये अजिबात नाही. नवऱ्याच्या नावाचं कोणताही दागिना किंवा कोणतंही अशी ओळख नाही की ती घातल्यानंतरच ती सौभाग्यवती होते बा म्हणून. आदिवासी समाजात सौभाग्यवती वगैरे ही कल्पनाच नाही. किंवा आदिवासी समाजामध्ये विधवा पण नाही. जर नवरा मरण पावला तर तिला दुसरं लग्न पण करता येते. किंवा तिचा जर लहान देर असेल तर देराशी ती लग्न करू शकते. मोठा भासरा असेल तर त्याच्याशी ती लग्न करू शकत नाही आणि त्यापासून अंतर ठेवून दूर राहून ती त्याच्याशी व्यवहार करते. त्यानंतर आदिवासी समाजामध्ये जसं मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये आमच्या गोंड जमातीमध्ये मला पाहायला मिळालं की हळद लावताना नवरदेव नवरीला ज्या विधवा महिला असेल त्यांच्या कुशीमध्ये बसूनच हळद लावल्या जाते. इतर समाजामध्ये तुम्ही पहा की विधवा बाईला कुठल्याही पूजेच्या किंवा लग्न समारंभाच्या कार्यक्रमामध्ये तिला स्थान नसते, ना हळद लावण्याचं, ना तेल लावण्याचं, ना कुठलाही विधी करण्याचं. परंतु आदिवासी संस्कृतीमध्ये उलट आहे. जी महिला, ज्या विधवा महिला असेल मोठ्या, त्यांना मातृशक्ती समजून त्यांच्या कुशीमध्ये बसूनच हळद लावल्या जाते. जगामध्ये किंवा कुठल्याही धर्मामध्ये हे पाहायला मिळणार नाही, फक्त आदिवासी कोयतूर संस्कृतीमध्येच हे पाहायला मिळेल. त्यानंतर पुन्हा एक सुंदर असं उदाहरण आहे. मी हे जे काही सांगते आहे सामाजिक महिलांच्या अधिकाराबाबत, तर हे पुस्तकातले नाही आहे. माझे जे अनुभव आहे किंवा माझ्या आईवडिलांनी किंवा समाजामधून जे ऐकलं, अनुभवलं, त्याबद्दल मी सांगते आहे. की आदिवासी संस्कृतीमध्ये जसं माझे वडील सांगायचे की आमच्या घराण्यामध्ये एक मायपूजा व्हायची, म्हणजे आईची पूजा. ती मायपूजा दिवाळीच्या दिवशी करायचे, माईची पूजा म्हणून. त्या दिवशी घरामध्ये जेवढे काही पुरुष लोक असेल ते त्या दिवशी त्या सगळ्या स्त्रियांना सुट्टी द्यायची, म्हणजे आराम करा. त्या दिवशी त्यांना जे जे पदार्थ करता येईल ते गोड पदार्थ पुरुष लोक करायचे. आणि संध्याकाळच्या वेळेस एक कपडा टाकून, एक थाळी घेऊन, कोपरा घेऊन, त्या सगळ्या महिला, म्हणजे घरातली सासू, नणद, सूनबाई असेल, नाती पोती, सगळ्या महिला यांना ओळीनं बसून त्यांचे पुरुष लोक पाय धुवायचे सगळे, आणि त्यांना हळद आणि तांदूळ लावायचे, आणि सगळ्या बायकांच्या सगळे पुरुष लोक पाया पडायचे. त्या दिवशी नवरासुद्धा आपल्या बायकोचे पाय पडायचे. या ठिकाणी मातृशक्ती ज्याला म्हणतो, मातृपूजन म्हणतो, तर खऱ्या अर्थाने कोयतूर सभ्यतेमध्ये, आदिवासी सभ्यतेमध्ये पाहायला मिळते. बाकी हिंदू धर्माच्या ग्रंथामध्ये मातृदेवोभव म्हणतात आणि तिला जाळून मारतात, किंवा मातृदेवोभव म्हणून त्यांच्या पोथी पुराणामध्ये असेल, परंतु त्यांना ना इज्जत मिळत, ना सन्मान मिळत, आणि त्यांच्यावरती शारीरिक शोषणही केले जाते, त्यांना जाळूनही मारले जाते, त्यांना सती दिल्या जाते, आणि त्यांचा नाना प्रकारे छळ केला जाते. परंतु आदिवासी समाजात नाही. ही मातृपूजा जी आहे, माझे वडील सांगायचे की ही मातृपूजा
अलीकडे म्हणजे माझे वडील असेपर्यंत आमच्या घराण्यात होती. मग ही मातृपूजा होत असताना जे गैरसमाजाचे लोक पाहायचे तेव्हा ते म्हणायचे, अरे हे गोंड लोक कसे बायकोच्या पाया पडतात, बायकोच्या पाया पडतात असे म्हणायचे. त्यामुळे माझे वडील म्हणायचे की मग ती प्रथा बंद झाली बायकांना प्रत्यक्ष पूजण्याची. परंतु मग त्या ठिकाणी तांदूळाची माय बनवली जायची आणि तिला जे काही दागिने असे ते घालून तिची पूजा करून अशा प्रकारे मायपूजा सुरू झाली. हे माझ्या घराण्यातलं उदाहरण आहे. जगामध्ये अशी माईची पूजा करणारी फक्त आदिवासी संस्कृतीच आहे, हे मला या ठिकाणी निक्षून सांगितलं पाहिजे. त्यानंतर मातृपूजन ज्याला म्हणतो किंवा मातृ सन्मान म्हणतो, तर जेव्हा शेतीचे कामं सुरू होते आणि बीजापंडून ज्यावेळेस केला जातो त्यावेळी बीजापंडून करताना गावातली जी सर्वात मोठी स्त्री असेल वयस्क तिला बेजुनी म्हणतात आणि या बेजुनीच्या मार्फतच गावातली जेवढे काही बीज असेल शेतकरी लोक असेल, आता पावसाळा सुरू लागतो तर इथं आमच्या इथं बीजापंडून झालेला आहे, तर गावातली सगळ्यात मोठी वयस्क बाई असेल बेजुनी तिला बोलवतात, तिची पूजा करतात आणि गावातले सगळेजण पळसाच्या डोण्यामध्ये आपापल्या घरचं धान्य घेऊन येतात किंवा टोपलीमध्ये आणतात, एका मोठ्या टोपल्यामध्ये टाकतात आणि बेजुनी सगळं धान्य मिसळ करून सगळ्यांना मूठ देते आणि देताना ती काय म्हणते, हे मूठभर घेऊन जा, पुढच्या वेळेस येताना 10 मुठी तुम्ही परत करा. आणि सांगायचं तात्पर्य म्हणजे सगळ्यांना समानतेचा हक्क दिला तिने की समानतेनं तुम्ही बीज लावा, समान निर्मिती करा आणि सगळ्यांना खाऊ घाला आणि पुन्हा वापस आणून द्या. आणि यामध्ये मान कोणाला असतो तर गावातल्या सगळ्यात मोठ्या महिलेला. तर मातृपूजक किंवा मातृशक्तीचं हे उदाहरण मला या ठिकाणी बीजापंडूमच्या तेव्हाराच्या वेळेस पाहायला मिळालं आणि त्या स्त्रीला बेजुनी म्हणून सारेजण पूजतात. हे इतर कुठल्याही संस्कृतीमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार नाही. त्यानंतर नवरा जर मेला असेल तर आदिवासी समाजामध्ये कुठल्या पण जेवढे काही आपले गणाचे लोक आहोत त्यामध्ये कधी तिच्या बांगड्या तोडल्या नाही जात, कधी तिचं कुंकू पुसल्या जात नाही, कधी तिच्या गळ्यातली माळ तोडल्या जात नाही. परंतु इतर समाजामधल्या ज्या महिला आहे जेव्हा ते पाहण्यात येते की ती दुःखामध्ये असते, नवरा मेला म्हणून तिचं कुंकू पुसल्या जाते, बांगड्या फोडल्या जातात किंवा गळ्यातली माळ तोडल्या जाते, किती यातना आणि दुःख होत असेल. खरं तर ही चुकीची पद्धत आहे, परंतु आदिवासी समाजामध्ये ही पद्धत नाही. हे अतिशय सुंदर आणि चांगली गोष्ट आहे. हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे की आमच्या समाजामध्ये ज्या अनावश्यक गोष्टी नाही त्या आपण स्वीकारायला नको. तसंच आपल्या समाजामध्ये हुंडा घेतल्या जात नाही. प्राचीन काळामध्ये हुंडा घेतल्या जायचा नाही, परंतु अलीकडच्या काळामध्ये मात्र त्यांच्या संसर्गामुळे आपण काही दुर्गुण त्याच्याकडून घेतले आहे आणि हुंडा घ्यायला सुरुवात केलेली आहे. ही गोष्ट आता आपण नाकारायला पाहिजे. तर याप्रमाणे प्राचीन काळामध्ये हे सारे जे काही हक्क आहे त्याचप्रमाणे घर जावयाची जी पद्धत होती, मुलगी आपल्या मनाने जसा जीवनसाथी निवड करायचा तिला स्वातंत्र्य आणि अधिकार होता, त्याचप्रमाणे तिने म्हटलं की नाही बाबा मी लग्न करून त्यांच्या घरी जात नाही, तर मग ती तिच्या म्हणण्याप्रमाणे घरजावई आणायचे. जुन्या काळामध्ये मी ज्या गावामध्ये आजही राहतो तर 99% लोक आजही घरजावई आहे. बघा, घरजावई आहे याचाच अर्थ तिला संपत्तीचा अधिकार, जी काही शेती असेल ते काही घर आहे ते वडील आपोआप द्यायचे. परंतु यामध्ये बदल झालेला आहे, त्याचा आपण विचार काही वेळाने करणार आहोत. तर अशा प्रकारे घरजावई आणण्याची पद्धत आपल्या आदिवासी समाजात होती. म्हणजेच मुलीला सन्मान दिला जात होता. त्याचप्रमाणे जमीन जुमला जे काही असेल ते सुद्धा दिल्या जात असे. तर हे सारे हक्क जंगोमातांनी आम्हा सगळ्यांना मिळवून दिले. दुनियातल्या सगळ्या समस्त आदिवासी संस्कृतीमध्ये हे जे हक्क मिळवून दिले ते हक्क मिळवून देणारी जंगोमा ही महान क्रांतिकारी महिला होती. म्हणूनच तिला क्रांती देवता असे
म्हटल्या जाते. तर हे झालं प्राचीन काळातलं. आता प्राचीन काळामध्ये स्त्री हे अगदी आनंदी होती, सुखी होती आणि जंगोबाईंनी एवढे सारे उपकार केले, परंतु तिची आपल्याला गाथा माहीतच नाही. पण तिच्या अनेक कथा आणि लोकगीतं आपल्याला पाहायला मिळते. जंगोबाईवरती मी अलीकडेच एक कविता लिहिली आहे, ती कविता मी ऐकवते आहे. जंगोबाई. हे जंगोमा हजारो वर्षापूर्वी साले टेकडीच्या गुफेत, हजारो वर्षापूर्वी साले टेकडीच्या गुफेत दरी खोरी नदी नाले अनंत संकटे पार करीत, दरी खोरी नदी नाले अनंत संकटे पार करीत तू पोचलीस कचारगडच्या गुफेत, तू पोचलीस कचारगडच्या गुफेत. अनंत संकटाची तू यात्रा केलीस, अनंत संकटाची तू यात्रा केलीस आणि 33 अनाथ बालकांची माय होऊन, आणि 33 अनाथ बालकांची माय होऊन धरणीवरची पहिली आदिमाता झालीस, धरणीवरची पहिली आदिमाता झालीस. लेकरासाठी लढलीस, झुंजलीस धरतीच्या राजाशी, म्हणजे शंभू राजाशी. लेकरासाठी लढली, झुंजलीस धरतीच्या राजाशी. तू दुःखाचे डोंगर, तू दुःखाचे डोंगर सरीवर सरी आसवांची बरसात घेऊन, आसवांची बरसात घेऊन धरणी कंप हृदय कंपाचे हादरे तू पचवलेस. आसवांची बरसात घेऊन धरणी कंप हृदय कंपाचे हादरे घेऊन तू पचवलेस. रानवाटा 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 रानवारा रान काटे रान पक्षी रान प्राणी पशु पक्षी जीवजंतू वृक्षलता साऱ्यांनाच तू कवटाळले, साऱ्यालाच तू कवटाळले म्हणून ते आमचे आज कुलचिन्ह झाले. साऱ्यांनाच तू कवटाळले म्हणून ते आमचे कुलचिन्ह झाले. तू न डगमगता न भीता तू सोडविलेस 33 बालक कचारगडच्या गुफेतून. न डगमगता न भीता तू सोडविलेस 33 बालकांना कचारगडच्या गुफेतून. जे भोगत होते 12 वर्षे कचारगडच्या गुफेत शिक्षा, जे भोगत होते 12 वर्ष कचारगडच्या गुफेत शिक्षा. तुझ्या मायेच्या सावलीत, तुझ्या मायेच्या सावलीत ममतेची ऊब देऊन तू संस्कारित केलेस त्यांना. तुझ्या मायेच्या सावलीत ममतेची ऊब देऊन तू संस्कारित केले त्यांना. आणि तू झाली मानवाची पहिली गुरु, आणि तू झालीस मानवाची पहिली गुरु. पहिली शाळा भरवलीस जम्मू कुडोच्या आश्रमात, पहिली शाळा भरवलीस जम्मू कुडोच्या आश्रमात. नवनिर्मिती नवचेतनेची नव ऊर्जेची तू झालीस धरित्री. नवनिर्मिती नवचेतनेची नव ऊर्जेची तू झाली धरित्री. संघर्ष करून मातृशक्तीचे अधिकार दिलेस मिळवून, मातृशक्तीचे अधिकार दिलेस मिळवून. याप्रमाणे जंगोबाईने आदिवासी समस्त महिलांना हे स्वातंत्र्य, हे नैतिक अधिकार मिळवून दिलेले आहे. याप्रमाणे प्राचीन काळामधली महिलांची सामाजिक व्यवस्था आणि महिलाचे स्थान आपण पाहिले, आणि हे सारं वैभव हा सारा वसा जंगोबाईला आम्हाला दिला. आता आपण मधल्या काळाकडे जाऊ. प्राचीन काळ झाला, आता मधल्या काळामध्ये कशी स्थिती होती. मध्य काळामध्ये सुद्धा आमच्या अनेक राज्यकर्त्या महिला होऊन गेल्या, परंतु एक गोष्ट सांगायची राहूनच गेली. प्राचीन काळामध्ये स्त्री सत्ताक आणि मातृपूजक संस्कृती होती, सभ्यता होती, आणि सर्वत्र आनंद होता. परंतु 5 ते 6 हजार वर्षापूर्वी जेव्हा आर्य लोक या ठिकाणी आले
आर्यांनी आक्रमण केलं, मोठमोठे महानगरे जाळून टाकले, पिकाची शेतं जाळून टाकले. मोहनजोदाडो हडप्पा सारखे जे आदिमानचे महानगर होते ते जाळून टाकले. पुरुषांना कत्तली केल्या, मुर्द्याचे ढीग पडले आणि समस्त स्त्रियांना गुलाम बनविले. सुंदर स्त्रिया त्यांनी आपल्या रनिवासात ठेवल्या आणि बाकीच्या त्यांनी काम करण्याचे, शेतीचे काम करण्यासाठी, सेवा चाकरी करण्यासाठी कामं वाटून दिले. आणि हजारो स्त्रियांचे कळप त्यांना शेतीच्या कामासाठी घोड्यावर बसून चामडीच्या पट्ट्यांनी मारत हाकलत असे. एवढंच नसे तर भागलपूरसारख्या नगरामध्ये स्त्रियांचा विक्रीचा बाजार भरत असे. आणि त्याही पुढे जाऊन सांगते की हजारो स्त्रिया दानामध्ये दिल्या जात असे. आपण श्रीकृष्णाची कथा बहुतेक लोकांना माहीत असेल. म्हणतात की श्रीकृष्णाला 16,000 बायका होत्या. हे कसं शक्य आहे? 15 असो की 16 असो, हे कसं काय शक्य आहे? नाही, त्याला एवढ्या मोठ्या बायका कशा असणार? एक तर त्याला दानात मिळाल्या असेल किंवा कुठल्या तरी राज्यामधल्या जिंकलेल्या जेवढ्या काही असेल त्या सगळ्याच्या सगळ्या त्याच्या बायका. आणि सांगायचं तात्पर्य म्हणजे त्या काळामध्ये दानामध्ये स्त्रियांना देत असे. समजा एका राजानं दुसऱ्या राजावरती चढाई केली आणि त्या चढाईमध्ये त्याला काही समझोता जर करायचा असेल तर तो आपली काही जमीन, काही मुद्रा, काही सोनं, जड जवाहर आणि बऱ्याचशा स्त्रिया त्यांना भेट देत होत्या. ही अलीकडच्या मराठी काळापर्यंत ही गोष्ट सुरू होती की राजाला कोणी आपल्या राजपूताकडे जर पाहिलं तर आपल्या बहिणी, आपल्या पुतण्या, आपल्या मुली देऊन समझोता करत होते आणि दानामध्ये स्त्रिया देत होते. मोठमोठे ऋषी होते, ऋषींना सुद्धा गायी दान करत होते. त्याचप्रमाणे बायका पण दान केल्या जात असे. याप्रमाणे प्राचीन काळामध्ये, नंतर मध्य काळामध्ये ज्या महिला होऊन गेल्या, तर मध्य काळामध्ये अनेक स्त्रिया राज्यकर्त्या होऊन गेल्या. जशी राणी दुर्गावती होऊन गेली, राणी हसलाकौर झाली, राणी मैनावती झाली, राणी सुंदरी झाली, भोपाळची राणी कमलावती आहे, जबलपूरची जयबेली आहे, चंद्रपूरची राणी हिराई आहे, बल्लारशाची हिरमोतीन आहे. अशा कितीतरी महान वीरांगण्या झाल्या. कारण त्यांना सामाजिक त्यांचं जे जीवन होतं, समाज व्यवस्थेमध्ये त्यांना पूर्ण स्वातंत्र्य होतं. त्यांना सन्मान त्यांचा केल्या जात होत्या आणि संस्कृतीमधले ज्या चांगल्या गोष्टी आहे त्यामुळे मातृसत्ताक म्हणून त्यांची सन्मानाने पूजा केल्या जात असे. त्यामुळे मध्य काळामध्ये सुद्धा अनेक बहादूर महिला होऊन गेल्या आहेत. परंतु लेखणीच्या बहादुराने लेखन करणाऱ्या लोकांनी जो लखलखता जो इतिहास आहे तो कधीच समोर येऊ दिला नाही. जसं जबलपूरला राणी दुर्गावतीचा मदन महाल आहे, त्याच ठिकाणी सुभद्रा कुमारी चौहान या मोठ्या कवयित्री त्यांनी कविता लिहिली झाशीची राणी लक्ष्मीबाईवरती. क्या खूप लढी मर्दानी झाशी वाली थी, बंबोला के मुख से सुनी हुई एक कहानी थी, बंबोला के मुख से सुनी हुई एक कहानी थी, क्या खूप लढी मर्दानी झाशी वाली थी. अरे बाई, बंबोलाच्या म्हणजे जो भीक मागणारा जो बंबोला आहे त्यांनी जे गाणं म्हटलं ते ऐकून सुभद्रा कुमारी चव्हाणी झाशीची राणी एक मर्दानी म्हटलं आहे. परंतु त्याच नगरामध्ये राणी दुर्गावतीचा दगडावरती जो मदन महाल आहे एवढा मोठा आणि 57 परगणे एवढं विशाल गोंडवानाचं राज्य, त्याची ती सम्राज्ञी होती राणी दुर्गावती. 16 वर्षे जिने बहादुरीने राज्य केलं, तिच्याबद्दल एक शब्दही लिहिला नाही. अशा प्रकारे लिहिणारे जे लोक होते त्यांनी सुद्धा फार मोठी चूक केली आहे. आमचा खराखुरा इतिहास दडपून ठेवला आहे. आता आपण वळू वर्तमान काळाकडे. चालू परिस्थितीमध्ये आता वर्तमान काळाचा जर विचार जर केला, कविता
तर आपल्याला असं पाहायला मिळेल की प्राचीन काळातली महिला सामाजिक व्यवस्थेमधलं तिचं जीवन आणि वर्तमान काळामध्ये, आता वर्तमान काळाकडे पाहायला गेलं तर असं दिसून येते की हिंदू धर्माच्या प्रभावामुळे त्यांचीच भाषा, त्यांचा धर्म, त्यांची संस्कृती, त्यांच्या रूढी परंपरा, सण त्योहार या सगळ्या गोष्टी आदिवासी समाजावरती एवढं त्याची सावली एवढी काही जबरदस्त पडलेली आहे की त्यांची उसनवारी जे विकृतीपूर्ण आहे किंवा स्त्रियांना जाचक ठरणाऱ्या ज्या अशा रूढी प्रथा परंपरा आहे त्या उसण्या घेतल्या आहे. त्या कशा, जसं लग्न करताना मंगळसूत्र, बांगड्या, भांग भरणे ह्या ज्या गोष्टी आहेत सौभाग्याच्या, त्या स्त्रीला दिल्या जाते. आणि आमच्या स्त्रियासुद्धा मोठ्या हौशेने त्यांना वाटते की नवऱ्याने मला दिलं आणि आपणही नटावं सजावं, परंतु त्यामध्ये मोठा अर्थ भरलेला आहे. हातात घालणे, कानात घालणे, नाकात घालणे हे एक बंधन आर्य लोकांनी या सुंदर स्त्रियांना एक बंधन घातलं होतं. आणि त्याचंच प्रतीक म्हणून लग्नामध्ये स्त्रियांना जे दागिने घालतात की तू माझी बायको झाली, म्हणजे तू भोग्या, फक्त भोगासाठी माझा तुझ्यावरती पूर्ण अधिकार आहे, नवऱ्याची बायको आहे आणि त्याच्याच दबावामध्ये ती राहावी म्हणून ते अलंकार दागिने घातले जाते. परंतु आदिवासी समाजामध्ये ही प्रथा नाही. त्याच्यानंतर दुसरं आपल्याला पाहायला मिळेल, आपण हुंडा घेतो. अलीकडचे पोरी पाहायला जातात. जुन्या काळामध्ये नवरी परणू यायची, परंतु आजच्या काळामध्ये नवरदेव घोड्यावर बसून दुसऱ्यांचं अनुकरण करून वाजत गाजत नाचत आपण मिरवणूक घेऊन जातो आणि मुलीच्या वडिलावरती जबरदस्त खर्चाचा भार पाडतो. हे गोष्ट आपल्या समाजामध्ये नाही, ती आपण नाकारायला पाहिजे. लग्नपत्रिका पाहणे, सत्यनारायणाची पूजा करणे या गोष्टी आपल्यामध्ये नाही, त्या आपण नाकारल्या पाहिजे. आणि पुढे एक जाऊन प्राचीन काळामध्ये ज्या महिलेला संपूर्ण अधिकार होता किंवा माहेरचे लोक तिला घरजावाई म्हणून आणत होते किंवा जमिनीचा हिस्सा संपत्ती देत होते, परंतु वर्तमान काळामध्ये असं पाहायला मिळते की आदिवासी मुलीचं लग्न झालं किंवा आदिवासी जे पंचायतचे कायदे आहे, सामाजिक कायदे, त्यामध्ये मुलीला लग्न झाल्यानंतर माहेरचा कुठल्याही प्रकारची जमीन किंवा संपत्तीचा अधिकार नाही, असा जो एक नियम आहे. खरं तर मातृसत्ताक ज्यावेळेस स्त्री होती, तिने सगळे कायदे कानून बनवले होते, तिच्या हातात संपूर्ण सत्ता होती, ती अग्रस्थानी होती. अशा वेळी कोणती महिला अशी म्हणणार का माझ्यावर जर मी विधवा झाली किंवा नवऱ्याने मला टाकून दिलं किंवा अशी काही वेळ आली तर मला जमिनीचा हिस्सा नको, असं म्हणणार? असा कायदा ती करणार नाही. हा कायदा किंवा हा जो एक मधला जो सोपस्कर असा जो विचार आहे, तो मधल्या काळामध्ये आर्य लोकांच्या पुरुष संस्कृतीकडून आमच्या लोकांनी घेतला आहे, पुरुष लोकांनी. आणि त्यामुळेच ते म्हणतात की मुलींना संपत्तीचा हक्क नको. खरं तर एखादी मुलगी विधवा होऊन गेली किंवा काही कारणाने तिच्या घरी काही नसेल आणि वडिलाकडे भावाकडे जर संपत्ती असेल तर तिला देण्यास काही हरकत नाही. या कायद्यामध्ये आपण बदल करायला पाहिजे, काळानुरूप करायला पाहिजे. परंतु मी माझं एक उदाहरण सांगते. एक चांगला सामाजिक कार्यकर्ता माणूस आमच्याकडे बसलेला होता आणि तो जेव्हा म्हणत होता, तारामजीला सांगत होता की माझी बहीण आली संपत्ती मागायला, तेव्हा तिला म्हटलं की तू यापुढे आपलं तोंड दाखवू नको आणि माझ्या घरी येऊ नको. का तर ती जमिनीचा हिस्सा मागितला आणि तिचा नवरा मरून गेला होता, तिला 2 मुलं होते आणि अशा वेळी त्या बाईने कुठे जावं. तर यावरती आपण विचार करायला पाहिजे. दुसरा एक मुद्दा आहे की पत्नीत्व. माणसाने 10 बायका केल्या तरी चालते. कालच मी एक गोष्ट कहाणी वाचली, त्यामध्ये एका माणसाला, अजय सिंह नावाच्या गवटियाला 20 बायका होत्या. आता सांगा, एक माणूस 20-20, 10-10 बायका किंवा 2-2, 3-3 बायका करत असेल आणि आदिवासी पुरुषाला 10 बायका करता येते, हा सामाजिक
एक त्यांच्यासाठी सुरक्षेचा कायदा असेल, तर जेव्हा मातृसत्ताक म्हणून स्त्रीच्या हातामध्ये या सगळ्या गोष्टी होत्या, तिने नियम कानून कायदे बनवले होते, तर कोणत्या स्त्रीला असं वाटेल हो की माझ्या नवऱ्याने दुसरी बायको आणावी, 4 बायका करावी, 5 बायका करावी? तर हा कायदा सुद्धा पुरुषांनी आपल्या सोयीसाठी मध्य काळामध्ये बनवून घेतलेला आहे. त्यामुळे सामाजिक जेवढ्या काही पंचायत असेल त्यांनी या कायद्यामध्ये दुरुस्ती करायला पाहिजे. आणि स्त्री जशी तिला एकच नवरा असते किंवा अन्य कारणांनी दुसऱ्या विवाह करते ती, तसं नवऱ्याने समजा बायको मेली किंवा काही कारण असेल तर दुसरं लग्न ती दुसरं म्हणजे पत्नी तो करू शकेल. परंतु एका नवऱ्याला 5 बहु पत्नीत्व हा कायदा आपण आता काळानुसार पुरून टाकायला पाहिजे, पुसून टाकायला पाहिजे. अशा प्रकारे आणि वर्तमान काळामधल्या स्त्रिया आज समाधानी नाही. आज तिच्यावरती सर्व बाजूने अत्याचार होत आहे आणि हिंदू धर्माप्रमाणे विकल्या जाते. आणि आदिवासी समाजामध्ये जे दारूचं व्यसन आहे हे भयानक आहे. जवळपास 90-100 बायकांची एक मीटिंग घेतली आणि त्यांना विचारलं, तर त्यापैकी 90 बायका अशा म्हणाल्या की आम्ही सुखी नाही. स्त्रियांना माहेरकडे कोणी स्वीकारत नाही, मुलं मोठे होतात आणि ती कुठे जाऊ शकत नाही आणि नाईलाज म्हणून ती नवऱ्याच्या नावाचं कुंकू लावून त्याच्या पत्नी म्हणून राहते. परंतु तिचा मनातला एक कोपरा असा असतो की ती समाधानी नसते. आणि म्हणून निर्मला पुत्तूर म्हणतात एक कवयित्री की वो अभी उसके घर के तलाश में है, अभी भी उसका घर उसको मिला नहीं. किती हे दुःख. म्हणून समाजामधल्या ज्या स्त्रिया आहे त्यांना आदिवासी समाजातल्या पुरुषांनी विचार करायला पाहिजे की आपल्या मुली असो, सुना असो किंवा पत्नी असो, यांना मानसिक त्रास देऊ नये. त्या मातृशक्ती आहे ना, मातृपूजक तुम्ही आहात ना, मग त्यांचा असा छळ व्हायला नको. किंवा अलीकडे आपल्याला पाहायला मिळते आदिवासी समाजामध्ये कधीही आदिवासी संस्कृतीमध्ये, गावामध्ये, समाजामध्ये बलात्कार केला जात नाही. आदिवासी संस्कृतीमध्ये वेश्या नाही आहेत, आधीपासूनच वेश्या ही वृत्ती नाही. आदिवासी समाजामध्ये स्त्रियांची विक्री केल्या जात नाही, त्यांचा अपमान केला जात नाही, त्यांना दुय्यम समजल्या जात नाही, त्यांना पायाची वाहन किंवा घरातली दारातली कुत्री समजल्या जात नाही. परंतु आम्ही ते दुर्गुण घेतले आहे आणि स्त्रियावरती अलीकडे असे अत्याचार खूप वाढते आहे. आज समाजामध्ये जर पाहिलं, ती कविता सांगू मागली कोणाची, तर असं पाहायला मिळते आपल्याला की आमच्या स्त्रिया सुखी नाही. माझी एक कविता आहे, सांगो माय मी व कोणाची. या कवितेमध्ये आदिवासी स्त्रियाच नाही तर समस्त स्त्रियांचं दुःख मी त्यामधून व्यक्त केलेलं आहे. ती म्हणते, सांगो मी व कोणाची, लहानपणी बापाचा भावाचा धाक, लहानपणी बापाचा भावाचा धाक होता आणि शेजारी पाजारी आणि माय त्यांचाही पहारा होता. शेजारी पाजारी आणि माय त्यांचाही पहारा होता. लगीन झालं तर नवऱ्याला वाटते मी त्याचीच. लगीन झालं तर नवऱ्याला वाटते मी त्याचीच. कधी हाना कधी ताना मी डपली त्याचीच. कधी हाना कधी ताना मी डपली त्याचीच. सांगो माय मी ओ पोरायची, सांगो माय मी ओ कोणायची. खेळण्या हसण्यापासून माझ्यावर साऱ्यांचा कटाक्ष होता. खेळण्या हसण्यापासून माझ्यावर साऱ्यांचा कटाक्ष होता. सारेच म्हणायचे पोट्टीची जात आहेस, पोट्टीची जात आहेस. दाल्याच्या घरी जाशील का घरी राहायची आहे बी कराले. दाल्याच्या घरी जाशील का घरी ठेवायची आहे बी कराले. बांधून कोंडून तेव्हाही तोंड सुख हात सुख तुम्ही भोगलं माझ्या बालपणावर. बांधून कोंडून तोंड सुख हात सुख तेव्हाही भोगलं तुम्ही माझ्या बालपणावर.
आता लगीन झाला तर दालला म्हणतो मी त्याचीच. कधी हाना कधी ताना, कधी वाजवा कधी पाजवा, मी ढोलकी त्याचीच. कष्टाले सावकार जमीनदार रेंजराकडे जातो, कष्टाले सावकार जमीनदार रेंजराकडे जातो, तेव्हा ते बी हुंगते आजूबाजूले. त्याले बी वाटते मी त्याचीच. कुणी यावं न टिकली मारून जावं, हळदीची भुकटी समजतात मले. सांगो माय मी व कोणाची. अलीकडे जे अत्याचार होत आहे त्या संबंधाने ती म्हणते, मा मी कोणाकोणाची नजर चुकवू, मा मी कोणाकोणाची गरज भाजवू, मा मी कोणाकोणाची नजर चुकवू, मा मी कोणाकोणाची गरज भागवू. आताशात दिवस न रात मले काहीच वाटते, भर दिवसा ढवळ्याई रोजच महापदर माझा पदर फाटते. कोणत्या धडक्यानं मी लाज राखू, मा कोणत्या धडक्यानं मी लाज झाकू, कोणाच्या भरुशानं मी सील राखू. मातू म्हणते लगीन झालं तू परकी झाली, मरून जाओ पोरीनं पण माहेरी येऊ नये, उमरा तोडू नये. तो मारून टाको की तुकडे करून फेकून देव, तू माहेरी येऊ नको. पण माय मले तो रोजच बडवते, रोजच मले पिटवते. सांगो माय मी कितीक सोसू या यातना, सांगो माय मी व कोणाची. बापाची, भावाची, नवऱ्याची, सावकार, रेंजर, पाटलाची, आमदाराची, नामदाराची. सांगो माय मी व कोणाची. स्वतःलाच विचारते मी बापा कोणाची, मी तर माया नशिबाची. अशा प्रकारे समस्त स्त्री जातीचं दुःख, यामध्ये आदिवासीच महिला नाही तर समस्त कष्टकरी, दलित, इतरही समाजातल्या समस्त स्त्री जातीचं हे दुःख या कवितेमधून मी व्यक्त केलेलं आहे. परंतु हे दुःख उगाळत न पडता माझ्या कवितेमध्ये मी मनोरंजनासाठी किंवा अशा कुठल्याही गोष्टीसाठी कविता लिहिलेल्या नाही. त्यांना मी स्त्रियांचं उत्थापन करण्यासाठी, त्यांना नवीन मार्ग दाखवण्यासाठी, समाजाला नवी दिशा देण्यासाठी, नवी प्रेरणा देण्यासाठी, नव्या जाणीवा देण्यासाठी सुद्धा मी कविता लिहिलेल्या आहे. आणि समस्त महिलांना मी म्हणते माझ्या मोट्यारीन कवितेमधून. मोट्यारीन माझं हे गोंडीमधलं पुस्तक आहे. मोट्यारीन म्हणजे कॅप्टन ऑफ लेडी, समाजाचं नेतृत्व करणारी, गोटुलामध्ये नेतृत्व करणारी जी महिला असते तिला म्हणतात मोट्यारीन, मराठीत तिला म्हणतात मोहरकी. या मोहरकी कवितेमधून मी सगळ्या समस्त महिलांना एकत्र आणून त्यांना एक नवी दिशा देण्याचं काम, त्यांच्यामध्ये ऊर्जा आणि नवी मानसिक बळ देण्याचं काम केलेलं आहे. तर ही माझी मोहरकी कविता काय म्हणते, ही मोहरकी कविता आपण ऐकूया. सखे मला एक सांग, आपण कुठवर असे लाजायचं ग. सखे मला एक सांग, आपण कुठवर असे लाजायचं ग. चौका चौकात चोर वाटेवर शस्त्र उगारून मक्तेदार वाट पाहत आहेत. चौका चौकात चोर वाटेवर शस्त्र उगारून मक्तेदार वाट पाहत आहे. त्यांची उगारलेली शस्त्रे आपण हिसकावून देऊ. पहा, मी त्यांना हिंमत दिलेली आहे लेखकांनी, कवीनी. त्यांची उगारलेली शस्त्रे आपण हिसकावून घेऊ. तो पेटता सूर्य कुणासाठी तरी थांबतो काय. पूर्वेकडून पश्चिमेकडे जायसाठी कधी रडला आहे काय. तो पेटता सूर्य कुणासाठी तरी थांबला आहे काय. पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना तो कधी रडला आहे काय. मग आपण तरी काय लढायचे. आपण भर चौकात मशाली लावू.
त्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालू, त्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालू. मी साऱ्या सख्यांना मोर्चात आणते, मी साऱ्या सख्यांना मोर्चात आणते. सगळ्यांच्या पदरात सूर्याचे वाण देते, सगळ्यांच्या पदरात सूर्याचे वाण देते. सख्यांनो सावध भाग पोरींनो, मी सावध करते आहे. सख्यांनो सावध भाग पोरींनो, मी तुमची मोहरकी आहे. सख्यांनो सावध भाग पोरींनो, मी तुमची मोहरकी आहे. फेकून द्या ते फाटक्या पदराचे बुजगावणे, फेकून द्या ते फाटक्या पदराचे बुजगावणे. सोडून पैका बंदिस्त गळ्यातल्या माळाचे जोखाडणे, फेकून टाका बंदिस्त गळ्यातल्या माळाचे जोखाडणे. नजरेतील भीती काढून टाका, नजरेतील भीती काढून टाका. आणि ही घ्या पेटती मशाल, आणि ही घ्या पेटती मशाल. मी निघालेच, मी निघालेच. माझ्या पाठीमागून तुम्ही या, माझ्या पाठीमागून तुम्ही या. अशा प्रकारे मी माझ्या कवितांमधून स्त्रियांचं दुःख उगाळत न राहता त्यांना नव्या ताकदीची, नव्या ऊर्जेची, नव्या प्रेरणेची दिशा देण्यासाठी सुद्धा माझ्या कवितेमधून मी प्रेरणा देत आलेली आहे. यानंतरही एक शेवटची कविता, मला वाटते वेळ झालेली आहे तरी पण शेवटची एक कविता आहे. ही कविता अत्यंत गाजलेली आहे आणि खूप लोकांना ती आवडते, अभ्यासक्रमामध्ये सुद्धा आहे ती. यामध्ये आदिवासी जो तरुण राहतो नवरा, तो आपल्या बायकोला म्हणतो की तू बाजाराला जातेस तर नट्टापट्टा करून न जाता असा शृंगार करू नको. म्हणून तो म्हणतो की तुझा शृंगार हा पळसाच्या लाल आगीसारखा हवा. कवितेचं नाव आहे पैसाची लाल आग भय. करवत्या थंडीत केस धुवून, करवत्या थंडीत केस धुवून, चोपून चापून धडकं नेसल्यावर, करवत्या थंडीत केस धुवून, चोपून चापून धडकं नेसल्यावर, डोसक्यातली फणी खोवत, डोसक्यातली फणी खोवत, चपापत गळ्यातली बंदी गुंजा शिंपल्यांची माळ, चपापत गळ्यातली बंदी गुंजा शिंपल्यांची माळ. ती निरखू लागली आयना, ती निरखू लागली आयना. तवा नवरा वरडला, तवा नवरा वरडला ढोलक्याच्या तावासारखा, तवा नवरा वरडला ढोलक्याच्या तावासारखा. राणे एवढा शिंगार करू न ग, राणे एवढा शिंगार करू न ग, तुले शिंगार कायले पाहिजे. राणे एवढा शिंगार करू न ग, तुले शिंगार कायले पाहिजल. आये आये तर रानानं फुलावं काट्यात, आये तर रानानं फुलावर काट्यात, परण वाज जाऊ नये. बघा किती सुंदर. अग अवत रानानं फुलावं काट्यात, परण वाज जाऊ नये. वाटणं जातेस, वाटणं जातेस तर समद्या सुधारलेल्या बाप्याच्या डोळ्याला आग लागल. बाजाराले जाशील तर समद्या सुधारलेल्या बाप्याच्या डोळ्याले आग लागल. म्हणून म्हणते तू रात्रणे होऊ न ग, म्हणून म्हणते तू रात्रणे होऊ न ग, वशील तर पैसाची लाल लाल आग भय. म्हणून म्हणते वशील तर पैसाची लाल लाल आग भय, नाही तर बिब्याची फुलं भय. बिबा कसा उठतो पटकन तसं. म्हणून म्हणते वशील तर पैसाची लाल लाल आग भय, नाही तर बिब्याची फुलं होय. गुड्या पुड्याच्या डोसक्यात, गुड्या पुड्याच्या डोसक्यात फैलव कोया अंगार. कोया म्हणजे कोया संस्कृतीचा अंगार. गुड्या पुड्याच्या डोसक्यात फैलव कोया अंगार, आणि तोच तुआ शिंगार, आणि तोच तुआ शिंगार. मग तिनं ओटीत खोचला चंचीसारखा हिरवा कंचमळा. मग तिनं खोचला ओटीत दरी खोळीचा हिरवा कंचमळा, आणि समद्या रानाला जाग करायला निघाली, जाग करायला निघाली. अंधार जाळण्यासाठी मशाल घेऊन आग लावायला निघाली. अंधार नाहीसा करण्यासाठी मशाल घेऊन निघाली
मशाल घेऊन निघाली. याप्रमाणे मोर की कवितामधूनसुद्धा मी माझ्या स्त्रियांना प्रेरणा दिलेली आहे. आणि अलीकडे जे होणारे अत्याचार आहे, अन्याय आहे, जसा नक्षलवाद आहे, विस्थापन आहे, यामध्ये सगळ्यात जास्त झळ जर कुणाला असेल तर ती स्त्रियांना. विस्थापनामुळे आज सामाजिक जीवन आदिवासी स्त्रीचं अतिशय भयानक झालेलं आहे. कुठे तिचा नवरा मारून टाकला जात आहे, कुठे तिचा मुलगा मारून टाकला जात आहे. काही ठिकाणी नक्षलवाद्याच्या नावावरती कितीतरी लोक टाडाच्या नावाखाली बेपत्ता आहेत. आणि अशा वेळी स्त्रीने कसं जगावं? सामाजिक सुरक्षा नाही. आणि जे हजारो वर्षापासून जंगलाच्या आश्रयाने जंगल संपत्ती आणि जंगलचे राजे म्हणणारे त्यांना विस्थापनाच्या नावाखाली जर हटवून टाकत असेल, हाकलून लावत असेल, तर यावेळी स्त्रियांवरती फार मोठा अन्याय त्यांच्या जीवनावरती होतो. त्याचप्रमाणे नक्षलवादाने सुद्धा कितीतरी कुटुंब असे आहेत की ते घरदार सारे संपलेलं आहे आणि दुःख त्यांच्या वाट्याला आहे. माझ्यासारखी लेखिका जर कथा आहे, कविता आहे, माझ्या अनेक कथामधून मी याचा समाचार घेतलेला आहे. त्यामध्ये अहेर कथा आहे. पेशवे काळामध्ये अहेर कथा आहे. त्या अहेर कथावरती माझं लवकरच नाटक येत आहे. त्यावरती आदिवासी महिला जे पहिल्या दिवशी म्हणजे लग्न व्हायचं आणि त्या दिवशी अहेराच्या नावाखाली अहेराच्या नावाखाली पेशवेकालीन जे जमीनदार राहायचे, पाटील राहायचे, ते तिचा उपभोग घ्यायचे, तिची अब्रू, तिचं शील भ्रष्ट करायचे. अशा वेळी रमी नावाची जी नायिका राहते, आदिवासी तरुणी, ती त्याचा खून करते आणि तेव्हापासून अहेर प्रथा बंद होते. अशा प्रकारे कथेमधून सुद्धा मी आपल्या महिलावरती होणाऱ्या अत्याचार आहे, शोषण आहे, यावरती मी आवाज उठवित असते आणि माझ्या लेखणीला धारदार बनवित असते. माझी एक कथा आहे बाजा नावाची. त्या कथेमध्ये मुका बाजा असतो. ती अभ्यासक्रमामध्ये आहे, पुणे विद्यापीठाला आहे बाजा. आणि तो बाजा त्याला बैलाच्या ठिकाणी रेडा मरतो, हल्या मरतो म्हणून त्याला झुकतो आणि बाजा मरतो. आणि खूप अत्याचार करून शेवटी त्याचा मुलगा त्याचा सावकाराचा बदला घेतो आणि त्याला जेलमध्ये पाठवतो. अशा सत्य घटनेवरती बाजा माझी कथा आहे. त्यानंतर खात्मा नावाची माझी कथा आहे. 2 मुली मामाच्या लग्नाला जातात. 13-14 वर्षाच्या छोट्या असतात, 7व्या वर्गात. आणि नक्षलवादी लोक त्यांना पकडतात आणि त्यांना त्यांच्यावर बलात्कार करून मारून टाकतात. आणि हिरवे कपडे घालून पेपरमध्ये फोटो देतात की जहाल नक्षलवादी महिलांचा खात्मा. खरं तर तिचा भाऊ आणि वडील जातो की आमच्या 12-13 वर्षाच्या मुली ह्या नक्षलवादी कशा, तर त्यांनाच पिटाळून लावून त्यांनाच जेलमध्ये टाकण्याची धमकी दिल्या जाते आणि अखेरपर्यंत न्याय मिळत नाही. अशा ज्या आदिवासी समाजामधल्या स्त्रियांच्या बाबतच्या ज्या घटना आहे, जे अत्याचार आहे, शोषण आहे, जे पोलीस जे संरक्षण करते म्हणतात तर ते संरक्षण देत नाही, प्रशासन आहे, लोकप्रतिनिधी आहे, आदिवासी महिलांच्या या भयानक भयग्रस्त जीवनाकडे, त्यांच्या अब्रूचे निघालेले धिन्नवटे आणि त्यांच्या गेलेल्या अब्रूकडे कोणालाही काही घेणं देणं नाही. नक्षलवाद तर आता आहेच, परंतु नक्षलवादीपेक्षाही पोलीस विभाग जेव्हा असा त्रास देतो. काल परवाची जी घटना आहे की मामा भाच्या दोघं धान्य आणण्यासाठी नदी पार करून गेले आणि 14 वर्षाचा मुलगा नक्षलवादी म्हणून त्याला मारून टाकण्यात आलं आणि जहाल नक्षलवादी 50,000चं बक्षीस त्याचा खात्मा केला म्हणून काल परवाची बातमी आहे. सांगा, या देशामध्ये, स्वतंत्र भारतामध्ये खरंच आम्हाला देश आहेत का? खरंच आम्ही या देशाचे रहिवासी आहोत का? असा प्रश्न माझ्या कवितेमधून मी विचारतो. आणि म्हणून बाताल देश नावाची माझी कविता आहे. त्या बाताल मधल्या कवितेमधून प्रश्न विचारते की खरंच आम्हाला देश आहेत का? आम्ही या देशाचे नागरिक आहो का? असा जर प्रश्न केला
तर तो योग्यच आहे असं मला वाटते. तर बाताल महादेश ही कविता मी म्हणून दाखवते. बाताल महादेश या हिरव्या कंच पाचू प्रदेशाला कसं लागलं लाल रक्तखुणांच्या व्रणांचं ग्रहण. या हिरव्या कंच पाचू प्रदेशाला कसं लागलं लाल रक्तखुणांच्या व्रणांचं ग्रहण. कधी काळी ते आपल्या स्वतंत्र राज्यात सप्तरंगी स्वराज्याचे ध्वज उडवीत. कधी काळी ते आपल्या स्वतंत्र राज्यात सप्तरंगी स्वराज्याचे ध्वज उडवीत. इंद्रधनुच्या स्वप्नाळू दुनियेत थिरकत गिरकत मुरकत नाचायचे. झुळझुळणाऱ्या निर्मळ झऱ्यासोबत खळखळत्या इंद्रायणीच्या लाटेत सैरभैर वाऱ्याच्या झोतासारखे हसत रानमोराच्या नीलमयी आभूषणांचे हजारो रत्न नेत्रांचे मुकुट घालून रक्त आगीच्या केसरी भगव्या ज्वालाभोवती फेर धरून तो आणि ती नाचायचे. झुळझुळणाऱ्या वाऱ्यासारखे मोकळे मन करून प्रीतीचा मोहर पीत ढोलाच्या मंद ठेक्यावर तेव्हा चंद्र हसायचा रानकुशीत पक्षी गायचा. असा प्रीतीचा धुंदगंध लपंडा कुणीवरे उधळला. तिच्या मधाळ ओठावरचे निरागस हसून तिच्या उरात डोळ्यात दिला पावसाळा. ती झाली वेडीपिशी सैरभैर धावत रानात इंद्रावतीच्या पाण्यात पाय टाकून आपली आसव त्यात गाळते. हाक देते रानाला कापणारी करून हाक. नावाजीवा हिक्के झपझप बेके होतूर रे. तिचा नवरा एकाएकी गायब झालाय म्हणून ती गोंडी भाषेमध्ये म्हणते, कुठे गेला तू, लवकर ये. नावाजीवा हिक्के झपझप बेके होतूर रे. तिची काळीच कापणारी हाक ऐकून रान थरथरू लागले. पाखरं कलकलाट करू लागले. नदीच्या धारा वेगाने सळसळल्या. झाडावरची पिवळट पानं टपटपली. भन्नाट वाऱ्याने रानभर हाका वाटल्या. पण तो आलाच नाही. बंदूक कैद नक्षलवादी ताडा पोलीस तिच्या डोळ्यापुढून हटत नाही. हटत नाही. ती येणाऱ्या जाणाऱ्याला प्रश्न विचारते. बेके होतूर मावा जीवा.
ती येणाऱ्या जाणाऱ्याला प्रश्न विचारते, बेके हुतूर मावा जीवा, काय कसूर होता त्याचा, काय कसूर होता त्याचा, फक्त धीटपणाने बोलत होता एवढंच, फक्त धीटपणाने बोलत होता एवढंच. इथं सुरक्षा नाही, इथं जगायचं स्वातंत्र्य नाही, इथं सुरक्षा नाही, इथं जगायचं स्वातंत्र्य नाही. कोणता हा देश, कोणता हा देश, बाताल मावा देश, बाताल मावा देश, बाताल मावा देश. अशा प्रकारे ती स्त्री, आदिवासी स्त्री समाजाला, शासनाला, प्रशासनाला प्रश्न करते की माझा देश कोणता. खरोखरच जर त्यांचा देश असता तर आज त्यांना त्यांच्याच त्यांनी संरक्षण केले, जीवापाड प्रेम केले, परंतु त्यांना आज जंगलातून हुसकावून लावत आहे आणि नक्षलवादी म्हणून घोषित करीत आहे. त्यामुळे बाताल मावा देश असा जो प्रश्न केला तो उचितच आहे असं मला वाटते. याप्रमाणे माझ्या आदिवासी महिलांचे समाज जीवन, समाजातील स्थान यावरती माझ्या कविताच्या माध्यमातून काही कथांचे उदाहरण देऊन मी आपल्याशी संवाद साधलेला आहे. होऊ शकते कदाचित बरोबर बोलणं जमलं नसेल, कारण मी काही तुमच्यासारखी प्राध्यापक लोकांसाठी PhD नाही. एका रानातल्या छोट्याशा नक्षलवादी गावामध्ये मी राहते. वयाचे 66 वर्ष झाले. एक राजपती अधिकारी, परंतु माझं एक भाषा विकास केंद्र आहे. 8 आदिवासी भाषेवरती मी काम करते आणि स्वतःच्या पेन्शनवरती मी हे काम करते. आणि जे पुस्तकं लिहिते ते पुस्तकंसुद्धा प्रकाशक प्रकाशित करीत नाही आणि वाचकसुद्धा पुस्तकं प्रकाशित होऊ नये विकत घेत नाही. तर मग सांगा कुणासाठी लिहायचं आणि कुठे प्रकाशित करायचं. आपण तर पहिलेच गरीब लोक आहोत. तर प्रकाशक लोकसुद्धा ते इतर लोकांचे पुस्तकं घेतात किंवा इतर लोकांचा जो आदिवासी साहित्याकडे पाहण्याचा, विचार करण्याचा जो दृष्टिकोन आहे तो बदललेला नाही. त्यांना वाटतं हे आदिवासी साहित्य यामध्ये काय असणार म्हणून ते वाचत नाही. किंवा साहित्य क्षेत्रामध्ये मोठ्या मोठ्या दिग्गजाचे नाव घेतात, परंतु त्यांच्या कविता पाना फुलांच्या नकली असल नाही आहे. जे आमचे दुःख, ज्या वेदना, जो असलपणा आहे, जी वास्तविकता आहे, उपमा, अलंकार, मिथक जे आमच्या जीवनाशी, रानाशी, निसर्गाशी निगडीत आहे, अशांचा वापर मी कवितामधून केलेला आहे. खरं तर अस्सल सोनं, अस्सल मावा कविता म्हणता, पण या अस्सलपणाला कुठेही आमचा गौरव केला जात नाही. कुठल्याही पाठ्यमंडळावर किंवा कुठल्याही मोठ्या संमेलनामध्ये कविता वाचण्याशिवाय आम्हाला कधीच कोणी बोलवत नाही. ही शोकांतिका आहे. आदिवासी महिलांचं स्थान, आदिवासी महिलांचं समाज जीवन, जर आदिवासी समाजाचं चित्र बदलायचं असेल, तुम्ही म्हणता की मुख्य प्रवाहात आणायचं. आम्हाला नको तुमचा मुख्य प्रवाह. आमची संस्कृती इतकी सुंदर आदर्श संस्कृती आहे, मातृपूजक आहे, समाजवादी आहे. एवढं सारं असताना आम्ही कशाला तुमचा मुख्य प्रवाह स्वीकारणार. आम्हाला आवश्यकता नाही. ते येतात, खातात, पाहतात आणि आमचं दुःख ते आम्हाला सांगतात. वारुभाऊ सोनवणे म्हणतात की आमचे दुःख आमचेच राहिले, त्यांचे कधी झालेच नाही. त्यामुळे आता आम्ही तुमचं ऐकणार नाही. आम्हाला जे वाटते, ज्या व्यथा आहे, वेदना आहे, शोषण, अन्याय, अत्याचार आहे, त्याला लेखणीची तलवार करून आम्ही आमचे दुःख आमच्या शब्दामध्ये प्रकट करू. आमच्याच उपमा, आमच्याच अलंकार, आमचेच मिथक याचा आम्ही पुरेपूर वापर करू आणि अस्सल साहित्य आपल्या समाजासाठी निर्माण करू. आमचा इतिहास दडपला गेलेला आहे.
आमचं साहित्य दडपल्या गेलेलं आहे, त्याला पुन्हा निर्माण करण्यासाठी नव्या दमाने नव्या पिढीने या लिहावं, वाचावं, अभ्यास करावा आणि पुढे जावं एवढंच मी सांगू इच्छिते. जाता जाता महिलांना मी एक संदेश देते की युगायुगाच्या तोडून बेड्या, युगायुगाच्या तोडून बेड्या, पुढे पुढे ग जाऊ. आम्ही आमचं जीन जीवू, आम्ही आमचं गाणं गाऊ. युगायुगाच्या तोडून बेड्या, युगायुगाच्या तोडून बेड्या, पुढे पुढे ग जाऊ. आम्ही आमचं जीन जीवू, आम्ही आमचं गाणं गाऊ. जंगोबाईच्या आम्ही लेकी, सावित्रीच्या आम्ही लेकी, साऱ्या मिळून करू ग एकी. जंगोबाईच्या आम्ही लेकी, सावित्रीच्या आम्ही लेकी, साऱ्या मिळून करू ग एकी. ज्ञानाची ही मशाल घेऊन, ज्ञानाची ही मशाल घेऊन, पुढे पुढे ग जाऊ, पुढे पुढे ग जाऊ. आम्ही आमचं जीन जीवू, आम्ही आमचं गाणं गाऊ. आम्ही आमचं जीन जीवू, आम्ही आमचं गाणं गाऊ. आणि नव्या पिढीला मी सांगू इच्छिते, मी फुलांचे हार गजरे माळणार नाही, मी फुलांचे हार गजरे माळणार नाही. मी होईल पळसाची आग, मी होईल पळसाची आग, जिथं अंधार आहे, जिथं अंधार आहे तिथे मी सूर्य होऊन आग ओकेल, तिथं मी सूर्य होऊन आग ओकेल. एवढं सांगून इथेच थांबते. जय जोहार, जय शेवा, नमस्कार, जय भीम. थांबते.